नागपूरमध्ये एनजीओच्या आडून धर्मांतराचा खेळ सुरू आहे। एनजीओमध्ये काम करणाऱ्या तरुणींवर दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या तरुणींवर इस्लामच्या परंपरा पाळण्यासाठी दबाव टाकला गेला। आरोपी रियाज काझीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नागपुरातील एका एनजीओमध्ये काम करणाऱ्या तरुणींवर धार्मिक नियम आणि परंपरा पाळण्यासंदर्भात दबाव आणला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात झालेल्या तक्रारीतून हे समोर आलेलं आहे। या प्रकरणामध्ये एनजीओ चालकाला अटकही करण्यात आलेली आहे। एनजीओचा संचालक रियाज काझी या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे। तिथं काम करणाऱ्या काही तरुणींवर तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, रोजे ठेवले पाहिजेत, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोललं पाहिजे असा दबाव आणत असल्याचा आरोप तिथं काम करणाऱ्या तरुणींनी केलाय। अशी देखील धक्कादायक माहिती आता समोर येते आहे। दरम्यान याच संदर्भात पोलिसांसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। मानकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर सर आपल्यासोबत आहेत। सर, एक प्रकरण उघडकीस आलं आहे। काही तरुणींनी येऊन तक्रार केली आहे की त्यांच्या धर्मांतरणासाठी दबाव टाकण्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। विनयभंगाचाही काही आरोप केला का? काय नेमकं प्रकरण त्याबाबत? त्याच्यामध्ये परवा 4 मुली आपल्याकडे तक्रार देण्यासाठी आलेल्या होत्या। त्याच्यामध्ये युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी नावाची एक एनजीओ आहे। त्या एनजीओचा संचालक रियाज काझी आहे। तर त्याच्याकडे त्या काम करतात आणि त्याच्यामध्ये जी कंप्लेंटंट मुलगी आहे तिनं सांगितलं की 1-2 वर्षापूर्वी आपला वाढदिवस असताना त्याने विनयभंग केलेला होता आणि त्याच्यानंतर ज्या काही मुली आल्या होत्या त्यांनी सांगितलं की तो मुस्लिम चालीरीतींची त्यांना माहिती द्यायचा आणि त्याचा फायदा होईल असं म्हणायचा। त्या मुलींनी त्या काही गोष्टी मानल्या नव्हत्या, परंतु तो त्याची माहिती त्यांना देत होता। एक 8 दिवसापूर्वी आरोपीनं एका जॉब सोडून गेलेल्या मुलीच्या घरी फोन करून इतर मुलींच्या कॅरेक्टरविषयी चुकीची माहिती दिली आणि नको त्या गोष्टी सांगितल्या। त्यानंतर ह्या सगळ्या मुली एकत्र आल्या आणि त्यांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला।